नमस्कार. मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि जास्त भांडी घाण न करता किंवा हात खराब न करता साजूक तूप कसं बनवायचं त्या व्हिडिओमध्ये बघतो आहे. आता सुरुवातीला तर मी तुम्हाला इथं दाखवते की ही जी भांड्यामध्ये दिसते ती साय आहे, जी की मी विरजण लावलं होतं. आता तुम्हाला विरजण लावणं म्हणजे काय, आता बऱ्याच जणांना माहीतसुद्धा असतं. जे आपण साई दुधावरची काढतो तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर दही टाकायचं. पहिल्या दिवशीच दही टाकायचं आणि साय टाकायची. मग त्याचं जी पूर्ण साय आहे ती विरघळते आणि त्याचं दही होत जातं. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण त्याच्यामध्ये साय टाकतो, फक्त साय टाकायची चमच्याने आणि नंतर परत एकदा म्हणजे मिक्स करून घ्यायचं. ज्या वेळी तुम्ही दररोज साय त्या भांड्यामध्ये टाकाल त्यावेळी त्याला प्रत्येक वेळी मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सगळी जी साय आहे ती अगदी छान विरघळली जाते आणि लोणीसुद्धा छान निघतं. आता ही जी साय आहे तर ती 8 दिवसाची आहे, म्हणजे 1 आठवड्याची, आणि 1 लिटर दुधाची साय आहे. आम्ही 1 लिटर दूध विकत घेतो, म्हणजे जे गावाकडून गवळी येतात ते दूध देतात. तर त्यांच्याकडचं 1 लिटर दूध असतं आणि त्याची 1 लिटरची 1 आठवड्याची इतकी साय तयार होते. फक्त साय काढली मी, दूध याच्यामध्ये अजिबात नाही आहे. आता काय करायचं, हे भांडं आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं. तर फ्रीजमधून जेव्हा ताक करायचं आहे त्याच्या 1 तासभर अगोदर काढून बाहेर ठेवायचं, म्हणजे पटकन लोणी त्याच्यामधून निघलं जातं, जास्त त्रास होत नाही आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे, म्हणजे जी पळी असते त्याच्याने जी साय आहे तर ती काढून घ्यायची. आता साय काढण्यासाठी तुम्ही पळी, चमचा किंवा उलटणं न वापरता अशा पद्धतीचा जर झाऱ्या वापरला तर अगदी ताक शेवट होईपर्यंत तुमचा हात अजिबात ताकामध्ये भरणार नाही किंवा घाण होणार नाही आणि या एका चमच्याने तुमचं काम अगदी परफेक्ट होऊन जाईल. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं त्याला फिरवून घ्यायचं. 2-3 वेळा पल्सवरती फिरवल्यानंतर झाकण काढायचं. थोडंसं त्याच्यामध्ये जे नॉर्मल पाणी असतं तर ते टाकायचं आणि परत 1-2 वेळा फिरवलं की छान असं लोण्याचा गोळा तयार होतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, अगदी पाणी एकीकडं आणि लोणी एकीकडं तयार होते. एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि तुम्हाला आता दिसतं इथं 1 मिक्सरचं भांडं, 1 ताक ठेवण्यासाठी म्हणजे जे लागतं ते भांडं आणि 1 साईचं भांडं, अशी 3 भांडी आणि 1 झाऱ्या, एवढे 4च भांडे आपल्याला लागणार आहेत. आता तुम्ही म्हणाल तू तर 5 भांडी घेतलेत, पण जे खालचं मोठं भांडं आहे ना, तर ती माझी साय थोडीशी जास्त होती, ती भांड्यामधून ओतू येत होती, म्हणून मी ते भांडं थोडंसं एक्स्ट्राचं घेतलं आहे. पण तुम्हाला असं करावं नाही लागणार. आता सगळं जे ताक होतं तर ते बनवून झालं आहे मिक्सरमध्ये आणि हे बघा, तुम्ही म्हणाल आता इथं लोण्याचा गोळा तयार झाला नाही, मग कसं लोणी तयार होणार. आता याला 5 मिनटं असंच झाऱ्याच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आणि 10-15 मिनटासाठी याला असंच सोडून द्यायचं. 10-15 मिनटानंतर परत एकदा 2 वेळा असं छान मिक्स केलं की बरोबर लोण्याचा गोळा तयार होतो आणि अगदी सगळं लोणी वरती आले, म्हणजे लोणीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये निघतं. जसं आपण ब्लेंडरने वगैरे करतो ना, त्याच्यापेक्षासुद्धा एकदम सोपी आणि छान पद्धत आहे ही. आता तुम्हाला ताक करण्यासाठीचा म्हणजे वेळ सांगते. जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये ताक बनवता, उन्हाळा असतो, तर तेव्हा अगदी सकाळी ताक बनवायला घ्यायचं, म्हणजे 9-10च्या अगोदर किंवा 8च्या अगोदरच. कारण नंतर ऊन जास्त पडतं, मग तुम्ही कितीही थंड पाणी घातलं ना तरी लोणी जे आहे ना तर ते वितळतं, म्हणजे त्याचा जो गोळा आहे ना तर तो तयार होत नाही. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये ताक सकाळी करायचं. जेव्हा थंडीचे दिवस असतात किंवा पावसाळा असतो तेव्हा ताक जे आहे ना तर ते संध्याकाळच्या वेळी करायचं, म्हणजे 5-6च्या नंतर, अगदी दिवस मावळायच्या वेळी. म्हणजे काय होतं, जास्त त्रास होत नाही आणि जास्त त्याला हलवावंसुद्धा लागत नाही. संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही ताक केलं तर पटकन लोण्याचा गोळासुद्धा तयार होतो आणि तेच जर ताक तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये सकाळी बनवायला घेतलं ना तर अगदी दिवस जातो, हात दुखून येतात, पण लोण्याचा गोळा काही येत नाही. म्हणजे जे मुंग्या मिळत नाही आहेत असं म्हणतो ना आपण, तर तसं अजिबात होत नाही. लोणी एक होत नाही आहे, अगदी असं पसरवलं जातं. त्याचं तूपसुद्धा तुम्हाला बनवता येणार नाही. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्यात तूप हे संध्याकाळी काढायचं, म्हणजे 6-7 नंतर दिवस मावळायच्या वेळेला. आता हे बघा, इथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेस की लोणी अगदी छान असं मी वेगळं करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये पाणी घालून असं झाऱ्याच्या साहाय्याने जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं 4 ते 5 वेळा. जोपर्यंत त्याच्यामधून स्वच्छ पाणी निघत नाही पांढरं शुभ्र, तोपर्यंत लोणी धुवून घ्यायचं. म्हणजे ताकाला आपल्या जे तूप आहे तर त्याला उग्र वास येत नाही. अगदी मस्त असं सुवासिक साजूक तूप तयार होतं. आता लोणी छान असं माझं धुवून झालं आहे आणि ज्या भांड्यामध्ये मी साय लावते त्याच भांड्यामध्ये मी तूपसुद्धा कढवते. त्याच्यामुळे भांडं एक्स्ट्राचं घाण होण्याची अजिबात काही गरज नाही आहे. तर त्याच भांड्यामध्ये मी तूप कढवायला ठेवलं आहे आणि जो झाऱ्या आहे तर त्याच झाऱ्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कारण आपण जेव्हा ताक मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरने करतो तर तेव्हा ते लोणी ओतू जातं. एकदम गॅस बारीक ठेवायचा आणि जर तुम्ही बाहेरची कामं करणार असाल तर गॅस बारीक ठेवा आणि जर गॅस जवळच उभं राहणार असाल तर फुल गॅसवरती सुद्धा तुम्ही ताक जे लोणी आहे तर ते कढवू शकता.
तर हे बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवते अगदी छान पद्धतीने मी इथे लोणी कडवून घेते आणि अगदी 1 लिटर दुधापासून 8 दिवसाची म्हणजे एका आठवड्याची जी साय असते ना त्याच्यापासून जवळजवळ 250 ते 250 ग्रॅम तूप तयार होते. म्हणजे एका महिन्याचं जर तुम्ही मेजरमेंट काढलं तर 1 लिटरच्या वरती तूप तयार होतं. आता तुम्ही दूध कसं तापवतं त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं. तर दूध तापवण्याची जी पद्धत आहे ना तर ती दूध आल्याला एकदम बारीक गॅसवरती दूध उकळवून घ्यायचं. एकदा सकाळी उकळवायचं, एकदा 4 वाजता उकळवायचं आणि मग संध्याकाळी त्याच्यावरची साय काढली ना तर एकदम मस्त साय निघते. दूध फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा मस्त साय येते आणि लोणीसुद्धा छान निघतं. तर आता एवढं तूप माझं इथं तयार झालं आहे आणि एका महिन्यामध्ये 1 ते सव्वा किलो तूप तयार होतं. जर आता दुधाचं बिल तुम्ही बघायला गेलात तर आता तुमच्याकडे दूध कसं लिटर आहे त्याच्यावरसुद्धा डिपेंड करतं. पण साधारणतः आपण 1800 रुपये धरू तर 1800 रुपये आपले महिन्याला दुधाचे होतात. जर तुपाचं जर आपण म्हणजे बिल केलं तर 1 ते सव्वा किलो तूप तयार होतं. म्हणजे 800 ते 900 रुपयेचं तूप आपण एका महिन्यामध्ये घरी बनवतो आहे आणि शुद्ध सात्विक अगदी सुवासिक तूप आपल्या घरच्यांना किंवा आपल्याला खायला भेटतं आहे. मग तुम्ही दुधाचे जे अर्धे पैसे असतात तर ते अगदी तुपावरती सुद्धा वसूल होतात. म्हणजे जर तुम्ही अशा पद्धतीनं तूप बनवलं तर नक्कीच तुमचासुद्धा फायदा होणार आहे आणि तुमच्या आरोग्यालासुद्धा त्याचा चांगला फायदा होणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि हे जे तूप आहे ना तर ते काचेच्या किंवा स्टीलच्या भरणीमध्ये भरून ठेवा. म्हणजे खूप दिवस अगदी 6-7 महिने, वर्षभर म्हटलं तरीसुद्धा आरामात टिकतं. आणि तूप कढवताना त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाका. आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकलीत. एखादं खायचं पान किंवा तुळशीचं पान टाकलं तर तूप अजून जास्त दिवस टिकतं आणि ते वर्षभर खराब